श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री श्रीपाद श्रीवल्लभचरित्र अध्याय 53. श्री गणेशाय नमः. ओम नमो दिगंबरा दयाघन आलो शरण तव चरणा. येऊ दे मजवरी करुणा भक्तवत्सल श्रीपादा. अगा गंगाधरा शिवशंकरा तू तव सकल धारा. लीला अनंत अपारा वर्णवेना कोणासी. एक बहु पीडित ब्राह्मण व्यथा पोटदुखीची जाण. त्यात आले वृद्धपण येई श्रीपाद दर्शना. आसरा श्रीचरणांचा न मिळता आत्महत्येचा ठरला विचार तयाचा. घेई श्रीपाद दर्शन. अनादि अनंत ईश्वरा आशेने तव पायी खरा. आलो प्रभू दया करा प्रार्थिती कळवळून. अरे गंडांतर हे प्राणाचे पूर्वजन्मीच्या कर्मफलाचे. हृदय भेदी कठोर वाणीचे फल जाणही पोटदुखी. एक बरा उपचार्यास निवारणे वाक दोषास. प्रेमी करावे नामस्मरणास सर्व काळ निष्ठेने. उच्चाराने प्रभुनामाच्या शुद्धी होती अंतर्बाह्याच्या. सुरुवात नामयज्ञाच्या करणार मी कुरुगड्डीस. जोडो श्रीकार त्याबरोबर तेने चारी. वाणी खरोखर होतील नियंत्रित साचार. निज शक्ती श्रीकार या जपाने लयाच्या शुद्धीने. अंतकरणाच्या मनोकामना सर्वांच्या पुरविन सुलभतेने. असे दयाघनाने सांगता ब्राह्मण तसे आचरता. निज निष्ठे नाम गाता 3 अहोरात्रीचे. घडविले नवल प्रभूने तळमळे जो वेदने. कमी होता त्या गुणे बंदी कृतज्ञेने ते धवा. श्रीवल्लभ श्रीपाद खरे शक्तिमान खरे निर्धारे. एक रूप धरले करुणाकारे भक्त जन तारावया. असा भगवंत करुणाकर स्मरणे संतोष सत्वर. करी स्वभक्त उद्धार श्रीपाद वल्लभ. असे दिगंती भरलेले वाक्जली. उच्चारलेले त्रिगुणांनी भारलेले शब्द भावध्वनी रूपात. होता गंभीर प्रदूषण असे अंतराळही दूषित. होतसे तेने पाप घडतसे दारिद्र्य तेने गुन्हे. वाढ बरे पाप त्याचे तेने बुडती धर्मदाने. फल स्वरूप दारिद्र्यात वाढणे चालतसे दृष्टचक्र. अंतरा दत्त दिगंबराचे स्मरण भावे साचे. करता दारिद्र्याचा दूर होय संकट. पापकर्माच्या वासना अनादिकालापासून. अंतकरणा करता नामस्मरणा सरे ती निशेष. संकट दारिद्र्य पापांचे दूर करण्यात तन मनाचे. तसेच मुख्य वाणीचे असावे शुद्धीकरण. त्रिकरण शुद्धी ती ऐसी प्रक्षळिले अंतर्बाह्यासी. तरीच पाविजे ऋषिकेशी हृदयी जो स्वयंभूची. चालले जे मनात ते प्रगटे वाणीत. स्वभावे परीक्षा वर्तना करून करती ज्ञानी जन. काया वाचा मनाने पवित्र जो निशंकपणे. महान पद शोभने सहजी तेथ. मनीचे ते बोले ना बोले तैसे वागे ना. तेने संशय चौगुना वाढे अनर्थकारी. तोची दुराला निर्धारी. काया वाचा मने जरी अंतरला तो जो श्रीहरी. पितरांसह जाय नरकी. सत्य आणि नम्रतेचा स्वल्पची परे रसाळ वाचा. अदांत प्रेमाचा तम असो उमाळा शब्दरूपे. सत्य आणि निरोगी कर्तव्यनिष्ठ सेवायोगी. इंद्रिय दमून सत्संगी धन्य ते शरीर. संयमी आणि सदाचारी अंतर्मुख परोपकारी. रंगत असे जे ईश्वरी मन विभूती ईश्वराची. ऐसे काया वाचा मन पवित्र दयांचे. अंतकरण अखंड निष्ठेचे भजन. भक्त राज तो सर्वथा. यास्तव सदा वाचे नाम घ्या श्री दत्ताचे. श्रीपाद वल्लभ दिगंबराचे सर्व काळ प्रेमाने. वाचे नाम जो उच्चारी. नाम सत्कर्मा ते पेरी. स्वये तरुण इतरांतारी. नामधारक गुरुभक्त. रोगी एक क्षयग्रस्त येई पुरात. मधुमेहादी व्याधी बहुत. पीडा तयास होतसे. जाई तो श्रीपाद दर्शना. रोगी पाहता श्रीपादांना. येई क्रोध तयांना. दिसे तयांचा पूर्वजन्म. पूर्वजन्मी चोर कुख्यात. संपत्ती इतरांची हरत. निर्धन निरपराध्यांना करत. दहशत तयांची जगती. असे एकदा लुटीत त्याने. लुटले गरीब पित्यास ज्याने. उपवर कन्या विवाहस्तव धने. होती जी सांभाळिली. लुटिता दृष्टाने ते धन. करण्या विवाह अशक्य जाण. वरद दक्षिणस्तव नसता धन. विवाह न होय कन्येचे. वरदक्षिणे चालू वाचून विवाहास. वृद्ध एक तयार लग्नास. ऐकता कन्या आत्महत्येस निराशने करीते दवा. हे विशेष पातक चोरास. ऐशा पापकर्म फले रोग त्यास. फेडणे जन्मोजन्मी त्यास. दीन दुःख अत्यंत.
पीडा त्रास सहन करुण येई घेई श्रीपाद दर्शन बोले अत्यंत करुणावचन श्रीपाद प्रभूंसी ते दवा म्हणशी जरी मम दुर्गुणी अनुचित मम त्याग म्हणी प्राकृत माता दोषा क्षालनी दिसे तत्पर सर्वदा दोष मम जन्मजन्मीचे दूर करणे काम तुमचे मिटवणे युगांच्या अंधाराचे प्रकाश काय संकट शरणागत न अभेरणे ऐसे ब्रीद तव मिरवणे झाडा मम पापावर कृपा कटाक्षे गुरुराजा ऐकुनी नाम पतित पावन आलो प्रभू तुम्हा शरण साच बीज ब्रीद आपण उद्धरून मजसी दयावंत श्रीपाद प्रभूंनी सांगितले तया लागुनी जावे पंच पहाडी शयनी राहावे गोशाळेत आज्ञा शिव सावज्ञ मानुनी जाई तोच तेथून राही गोशाळेत शयनी पंचदेवी पहाडात डास तेथे अत्यंत डास चावणी बहुत निद्रा दुर्लभ होत रक्तपाशित डास रात्र वाटे वैरा परी ती आज्ञा पाळी निर्धारी अखेर रात्रीचे अवसरी स्वप्न पडे तयास राक्षकेश एक स्वप्नात वाटे साक्षात यमदूती येऊन गळा दाबत वाटे ही अंतिम घटिका घाबरून तो उठता पायी आपल्या भोवता भय स्वप्नीचे जाणता झोपी जाई तो तेथे पडे स्वप्न पुनरपी जरी दगड मोठा छातीवरी मल्ल बैसे तयावरी भय वाटे अत्यंत वाटे तया दडपणाने प्राण कासावीस झाल्याने उठे रचकून तो त्याने स्वप्नातून ते धवा ऐसे स्वप्नीच्या भोगाने प्रारब्ध कर्म फळ भोगणे केले प्रभूंनी कृपेने तेने होय निरोगी अहेतुक हा दया सिंधू भक्तानेरी संसार बाधू अनंत करुणा कृपा गाधू श्रीपाद श्रीवल्लभची शंकर भट वाजता कुरवपुरी आली अश्विन कृष्ण द्वादशी हस्त नक्षत्र तया दिवशी होते जाना प्रभू कृष्णेत स्नान करुण ध्यानस्थ थोडा वेळ जाण शंकर भटास पुनरपी स्नान करुण येण्या सांगती स्नान करुण येते कृष्णेतून सांगती प्रभू तया लागून वेळ आली परमपावन अंतर्धान होण्याची ऐकता प्रभूचे अकल्पित वचन क्षणिक स्तब्ध होऊन भटजी वंदिती श्रीचरण पुन्हा पुन्हा ते धवा अश्रू ओघळती नयनी कंठी दाटली सेवानी कापे शरीर थरथरून बोलले ते प्रयासाने भक्त असल गुरु माऊली का बाळा तेजुनी चालनी न्यास हवे मज आपुली करावया सेवा हो तुची सर्वस्व निर्धारी सगुण ब्रह्मसाचारी जन्मोजन्मीची प्रेम पिपासा रे तूच पुरविसे आमुची माय न त्याजी तान्यास ताने मी ठव चरणास असले जरी दोष खास कागे त्यासी करिसी माझा दोष कोण निवारेल प्रेमस्तन्य कोण पाजिल ब्रीद तव भक्त असल विसरशी कशी गे तुझा आधार या जीवास तुझ विनदी दश दिशा होस मज न सिद्धी मुक्तीचा सोस प्रेम भातुके पुरे मज न्यामज आपल्या संगती काज न मज या क्षिती नुपेक्षा ही मज ही विनंती हट्ट ही तुकाच मज शांतोनी शंकर भटासी सांगती प्रभू वात्सल्यतेची वियोग आशंका मानसी नको येऊ देऊ रे सर्वत्र मी आकाशापरी वेढून उरलो चराचरी दिगंबर रूप ममंतरी विसरशी केवी कित्येक प्रसंगात रचून लिहिला अद्वैत दाविले जे रूप साक्षात देशकालातील जे प्रिय तत्वाच्या आशेने अनादिकालापासून जीवाने केली कर्मे संशोधने अंती तव कृपेने लाभ तुझा सोडून मी तो केवी आता कठोर नका करू चिंता तुची मम माता पिता का करता पोरके स्वामी बोलती असून जातो कोठे कोठून मी तो भरलो उरून समजून घे नीट राहे सगुण ब्रह्मा तू नसे जरी देह सगुण विकारी कशास तरी या बाळांकी निर्धारी घेई सद्गुरु माऊली गूढ हसून श्री वदती घे दर्शन नित्य प्रती लौकिक अलौकिकाची ख्याती साक्षात हो तुम्हा लागे वेड्या हे नसे मरणे अथवा उतार लीला संपने विविध नामरूपे खेळणे मज नटेश्वरासी येऊन वामन रूपात दानबलीचे घेत धरिले त्रिविक्रम रूप त्यात तारावया भक्तजन तेवी निकट कालक्रमात नरसी सरस्वती यतिरूपात येईन मी वामन रूपात पाहतील भाग्यवान 3 वर्ष राहे ते तेजरूप दर्शन तू ते सांगेन योग रहस्या ते दुर्लभ जे महापुरुषांसी ग्रंथरूप मीच साक्षात ठेव मम पादुका निकट अनेका गूढ रहस्य स्पष्ट होईल कर्मे मम भक्तांसी
ही मम अवतार सांगता रक्षण मी निज भक्त दशाक्षर नाम मंत्रा तत्वता घुमेल साऱ्या विश्वात. जितुके अनुवाद ग्रंथाचे तितुके मम रूप साचे. अमृत तेही मत प्रेमाचे घ्यावे मम भक्ताने. तयासे मी सर्वदा निकट निवारेल तयांचे संकट. वचन मम हे निश्चित जाण तू आता. सावर्ती शंकर भट्टपरी नैने अश्रूंच्या सरे. धरती श्रीचरण परोपरी दाटून पाहतो हुंदके. कृपाहस्त पाठी फिरवून श्रीपाद प्रभू करुणा घन. देती स्वकाष्ट पादुका दान शंकर भटासी ते दवा. ऐसा निरोप घेऊन चालले प्रभू श्रीकृष्ण नदीवरून. मध्ये जागीच अंतर्धान होती लीला मात्रे. पाहून ते शंकर भटांनी प्रभू पादुका हृदय कवळूनी. धरला अश्रू नयनातूनी उरी दाटे स्पंदन. लगबगीने कृष्ण जलात स्नानमिषे उतरून पाहत. न दिसता ते अंतरात पाती ध्यानस्थ होऊन. तव हृदय मंदिरे सिंहासनी श्रीपाद वल्लभ प्रभू विराजनी. प्रसन्न वदने कृपादानी तत्पर दिसती जसे जसे. 3 वर्ष त्या कुरुगड्डीस सेवाभ्यासरत शंकर भट. तयासी रोज दर्शन त्यास तेजोमय स्वरूपात. करविती त्यासी योगाभ्यास प्रगटविती योग रहस्यास. भटजी पुस्तक रूप त्यास ते देती ते दवा. भटजी सांगती श्रोत्यास त्या योग रहस्यानुभव पुस्तकास. नेती योगी हिमालयास श्रीपाद प्रभू आज्ञेने. ठेविला ग्रंथ प्रभूंच्या मामा घरी. तेलगू अनुवादावर सरी. मूळ संस्कृत अदृश्य परी. गंधर्व ठेविती सुरक्षित प्रभू पादुका अवतारस्थली. भूगर्भी ठेविली खोल त्या खाली. प्रभू मामांच्या 33व्या पिढीतली. व्यक्ती करील प्रगट तथा सिद्ध योगाद्वारे त्याचे पठन. चालेल मी वामन रूप घेऊन. महासिद्ध योग हे दालन खुले करीन सर्वांसी. ऐसे मज प्रभूंचे वचन करता मी पठन स्तवन. श्रवण मात्रे 5 भक्त जान झाले धन्य. इति श्रीपादचरित्रामृत शंकर भट्ट ग्रंथ श्री स्वामी समर्थावताधारक परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु. ओवी संख्या 100 अध्याय 53 समाप्त.